हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल श्रुतिका शूज लाईफ चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे की अनवॉन्टेड गोष्टीला महत्त्व देऊ नका। आता अनवॉन्टेड गोष्टीला काय असतं? अनवॉन्टेड गोष्टी या असतात की ज्या गोष्टीवर एनर्जी देऊन आपला टाइम वेस्ट करून काहीच अर्थ नसतो। कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये गोष्टी आपल्या मनासारख्या घडतात, तर कधी कधी आपल्या आयुष्यात मनासारख्या गोष्टी नाही घडत। तर मग आपण प्रत्येक वेळेस तेच गोष्ट घेऊन बसायची का आज माझ्या मनासारखं नाही गोष्ट घडली नाही, मग मी उदास होऊन बसणार। मग आपला तो जो टाइम असतो ना, आपला तो टाइम वेस्ट असतो। त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा स्वतःला सवय लावून घ्या या गोष्टीची की अनवॉन्टेड गोष्टीला महत्त्वच नाही द्यायचं। तर तुम्ही डिसाईड करा की कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं आणि कोणत्या गोष्टीला नाही महत्त्व द्यायचं। तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी, तुमच्या लाईफसाठी, तुमच्या करिअरसाठी, तुमच्या हेल्थसाठी ज्या गोष्टी उपयोग आल्या ना त्याला महत्त्व द्या। प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टीवर आपल्याला आन्सर करणं गरजेचं नसतं, हेही लक्षात घ्या। कधी कधी काय गोष्टी सोडून दिलेल्या कधी पण चांगल्या असतात आणि कधी कधी काय असतं की लाईफमध्ये असतात अपडाऊन्स, प्रत्येकाच्या लाईफमध्ये येतं, पण प्रत्येक वेळी आपण तीच गोष्ट जर घेऊन बसलो ना आपण आयुष्यात कधीच ग्रो नाही करणार। आणि अशी आहे ना, तुम्ही ही हॅबिट ना तुम्ही स्वतःला अप्लाय करा। तुम्हाला थोडंसं लेट जाईल की म्हणजे हे प्रॅक्टिस करायला तुम्हाला थोडंसं हार्ड जाईल, पण स्टार्टिंगला होईल। पण तुम्हाला एकदा का सवय झाली ना, तुम्ही पुढे जाऊन इझिली या सिच्युएशनला हँडल करू शकता। तुम्ही तुमचा टाइम वेस्ट जाणार नाही, तुमची एनर्जी वेस्ट जाणार नाही। कारण काय होतं माहिती, आपण अनवॉन्टेड गोष्टीला जास्त महत्त्व दिलं ना आपला टाइम पण वेस्ट होतो, आपली एनर्जी पण वेस्ट होते। परत जेव्हा आपण कामावर बसतो तेव्हा आपला मूड निघून जातो। त्याच्यामुळे आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टीला महत्त्व दिलं पाहिजे, आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टीला नाही महत्त्व दिलं पाहिजे, ह्या गोष्टी आजच्या काळात तरी शिकणं खूप गरजेचं आहे। कारण आजच्या काळात तर भरपूर असं होतं की म्हणजे खूप कमी पर्सेंट गोष्टी आपल्या मनासारख्या होत्या आणि जास्त अनवॉन्टेड गोष्टीच आपल्या मनासारख्या होत नाही। तर त्याच्यामुळे आयुष्यामध्ये ना कोणत्या गोष्टीला इम्पॉर्टन्स द्यायचे, कोणत्या गोष्टीला नाही इम्पॉर्टन्स द्यायचे, कोणती गोष्ट आपल्यासाठी आत्ता आयुष्यात इम्पॉर्टंट आहे ते बघा। त्यावर आपली टाइम एनर्जी लावा। ज्या गोष्टी इम्पॉर्टंट नाहीये, नाहीतरी तुम्ही सांगा ती गोष्टी इम्पॉर्टंटच नाहीये, त्याने काय होणार, आपण अति विचार करणार, डिप्रेशनमध्ये जाणार, अजून डिप्रेशनमध्ये जाणार, टेन्शनमध्ये येणार, आपलं जे करायचं मन असणार आपण ते पण नाही करणार। त्याचे तर डिसएडव्हान्टेज असेल ना, त्याच्यामुळे ॲडव्हान्टेज थोडंसं स्वतःला सवय लावा की त्या गोष्टीला इग्नोर करून थोडंसं आपल्या कामावर फोकस करा।